उडपी सांबार ही रेसिपी आज आपण पाहणार आहोत। हा उडपी सांबार आणि त्याचा सिक्रेट मसाला आज मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमार्फत दाखवणार आहे। नक्की पहा, शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला तुमचा उडपी सांबार हॉटेलसारखाच तयार होईल। तर तूर डाळ घेतली मी पाव कप आणि त्यामध्ये पाव किलो भोपळा घातला आहे। बघा, ह्याप्रमाणे भोपळा चिरून लांबट घेतलेला आहे आणि टॅमॅटो घेतला एक मोठा आणि एक मोठा कांदा असा लांबट असा कापून घेतलेला आहे। आणि हे कुकरला लावून आपण चांगल्या 4-5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि शेवग्याच्या शेंगा मी वेगळ्या टोपामध्ये शिजवलेले आहेत, त्याच्यात शिजवल्या नाहीत कारण त्याचा गाळ होऊ शकतो, म्हणून वेगळ्या शिजवा। पण शिजवताना शेंगामध्ये पाणी घालू नका, अशाच कुकरमध्ये ठेवा। आणि शिजून झाल्यानंतर भाज्या सगळ्या आपण घोटून घेतलेत। आता आपण सिक्रेट मसाला तयार करणार आहोत। तर त्यासाठी आपण 1 टेबलस्पून राई जिरं टाकलं आहे आणि 1 टेबलस्पून चण्याची डाळ टाकली आहे आणि अर्धा टेबलस्पून मी उडदाची डाळ घातली आहे आणि चांगलं परतून घेतलेलं आहे। 5-6 लसूण पाकळ्या घातल्या आहेत आणि अर्धा टीस्पून आपल्याला काळी मिरी घालायची आहे आणि अर्धा इंच आलं घातलं आहे। आणि दाटसरपणा येण्यासाठी आपल्याला 1 टेबलस्पून तांदूळ पण घालायचे आहेत आणि धणे आणि जिरं आपल्याला 1 टेबलस्पून आणि अर्धा टीस्पून घालायचं आहे। आणि लाल मिरची आपल्याला काश्मीरी लाल मिरची किंवा बेडकी मिरची आपण 3-4 अशा तोडून टाकलेल्या आहेत आणि लालसर होईपर्यंत आपल्याला परतून काढायचं आहे। आणि कांदे आपल्याला एक मोठा असा चिरून असा टाकून घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे। व्यवस्थित आपल्याला लालसर होईपर्यंत सगळं भाजायचं आहे। गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे। आणि खोबऱ्याचं किस मी 2 टेबलस्पून घेतलं आहे। सुकं खोबरं आहे, तुम्ही सुकं खोबरं नक्की टाका, म्हणजे सांबाराला टेस्ट चांगली येईल। याप्रमाणे आपण लालसर होईपर्यंत परतून घेतलं आहे। त्याच्यानंतर आपण 15-20 कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे, तीही आपण त्यात परतून घेणार आहोत। व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपण ती थंड करून पेस्ट अशी तयार करणार आहोत, बारीक पेस्ट तयार करायची। हा सिक्रेट सांबार मसाला तयार झालेला आहे आपला। याप्रमाणे तुम्ही नक्की बनवून ठेवू शकता, फ्रीझरमध्ये 1 महिन्यासाठी हा मसाला राहू शकतो। तर फोडणीसाठी सांबाराला फोडणी द्यायची, तर फोडणीसाठी 1 मोठा चमचा किंवा 2 मोठे चमचे आपण तेल ओतून घ्यायचं, जसं आपला सांबार असेल तसं। राई जिरं टाकलं आहे, कढीपत्ता टाकला आहे, हिंग टाकलं आहे आणि लाल मिरच्या टाकल्या आहेत आणि मेथीदाणे अर्धा टीस्पून आणि उडदाची डाळ अर्धा टीस्पून आपण टाकून घेतलं आहे। व्यवस्थित फोडणी चांगली लागलेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये घोटलेली भाजी आणि डाळ त्याच्यात टाकून घ्यायची। हे मी हिंग टाकलेलं आहे। आता त्याच्यानंतर वाफ चांगली द्यायची आहे। बघा, याप्रमाणे झाकण लावून घ्यायचं आहे डाळ टाकल्यानंतर। आणि आता आपल्याला सिक्रेट मसाला टाकून घ्यायचा आहे। हा सिक्रेट मसाला पूर्ण आपल्याला लागणार आहे, तर व्यवस्थित आपण पूर्ण टाकून घेतलेला आहे। आणि चिंचेचा कोळ आपल्याला त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून टाकायचं आहे आणि गुळाचे 2 खडे टाकलेले आहेत। ह्याप्रमाणे आपण कलर येण्यासाठी हळदही टाकून घेतले आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण आपलं लागलेलंच आहे, तर त्यामध्ये मी पाणी टाकून तेही वाटण आपण टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे। गॅसची फ्लेम आपल्याला आता मीडियम करायची आहे। याप्रमाणे चांगली उकळी येऊ द्यायची आहे। याप्रमाणे चांगली उकळी आल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये शेंगा घालायच्या आहेत। शेंगा सर्वात शेवटी घाला, कारण त्या वाफवलेल्या आहेत, त्यामुळे जास्त शिजू देऊ नका। आणि आपल्याला जेवढं ग्रेव्ही पाहिजे तेवढं आपण पाणी परत घालून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। याप्रमाणे आपलं उडपी सांबार तयार झालेलं आहे, पण चांगली उकळी 5-10 मिनटं त्याला काढून घ्यायची आहे। आणि त्यामध्ये आता मी कसुरी मेथी घालून घेतली आहे, 1.5 टेबलस्पून कसुरी मेथी घातली आहे। त्याच्याने उडपी सांबाराला चव खूप छान लागेल, नक्की टाकून बघा। 15-20 मिनटं उकळल्यानंतर आपला असा सांबार तयार होईल। जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर,